तू पंढरीशी जाय एक वेळ पंढरीला जाच, काय होईल? तीर्थ अवघाचे सुखरूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. बघा हे वाक्य सगळ्यात महत्वाचं आहे, ह्याला अंडरलाईन करा. तीर्थ अवघाचे सुखरूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. आता तिथं गेल्यानंतर अवघाची सुखरूप होशी आणि जन्मोजन्माचं दुःख विसरून जाशील असं नामदेव महाराज म्हणतात. मग आपल्याला दुसऱ्या वेळेला का जावं लागतं? कारण ही दुसरी जी ओवी आहे ना ती आपल्याला अनुभवायला येत नाही, म्हणून आपल्याला दुसऱ्या वेळेला जावं लागतं. आपण जे परत परत जातो ना त्याचं कारण का? तिथं गेल्यानंतर तिथं अवघाची शब्द अंडरलाईन. अवघाची म्हणजे सगळ्यात पहिलं तू सुखरूप होशील, पण ते सुख, अवघ सुख आपल्याला लागतं का? जन्मोजन्मीचं सोडा, ह्या जन्माचं तरी दुःख आपण विसरतो का? परतीचा प्रवास म्हणलं ना, परतीचा प्रवास दुःख सुरूच झालं. परतीचा प्रवास म्हणलं की दुःख सुरूच झालं आणि मग इकडं पोहोचेपर्यंत दुःखानं परत गुंडाळला जातो. कुत्र्याच्या जखमी झालेल्या कुत्र्याच्या अंगावर पाण्यात तो कुत्रा असेपर्यंत त्या माश्या गेलेल्या असतात त्याच्या अंगावरच्या, जो पाण्यात असेपर्यंत. तो जखमी झालेला कुत्रा पाण्यातनं बाहेर आला, वर असलेल्या माश्या त्याच्यावर बसल्या. तसा दुःखानं जखमी झालेला वारकरी किंवा नामदार किंवा कुणी असेल तो जोपर्यंत पंढरपुरात आहे तोपर्यंत बरं आहे. तिथनं एकदा परत बाहेर आला, परत त्या माश्या बसल्या. मग काय करावं होतं? परत पंढरीला जावं लागतं. तर तुम्ही काय करणार काय, आम्ही काय करणार? तुम्ही महाराज तुमचं काय, हा प्रश्न आहे. तुम्ही सांगता मग तुमचं काय? आता आमचं काय हे तुम्ही रोज बघताय, आमचं काय हे तुम्ही बघताय. याचा अर्थ पंढरीला जाऊ नये बिलकुल नाही. तिकडे घर बांधा ना, घर ज्यांनी बांधले तर त्या घरात पंढरीचे जे राहतात ना ते काय, ते बाकी तिकडे भेटत नाही. मला माहिती पंढरीत राहणारे पंढरी तिकडे कधी, पण आपण ज्या उद्देशाने जातो ना तो उद्देश आपला सफल का होत नाही त्याला कारण आम्ही कमी पडतो. पंढरीनाथ भगवान. नामदेव महाराजांचा एक अभंगाची ओवी आहे ना तुळशी साहेब, विचार करायला लावणारी. एक अवघाची सुखरूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. जन्मोजन्मीचे एवढं पंढरीचं महात्म्य, एवढं पंढरपुराचं महात्म्य आहे, पण कधी त्या पंढरीला, त्या पंढरपुरातला जो विठ्ठल आहे ना तो खरं जेव्हा आपल्याला कळेल ना तेव्हा मग हे दुःख आपलं नाहीसं होतं. असा हा कृष्ण. मला असं वाटतंय त्यातल्या त्यात तुम्हाला समजलेला असेल असं समजून मी पुढे जातो. गोपाल कृष्ण भगवान.